कोण पुण्यांचा होईन सेवक, कोण पुण्यांचा होईन सेवक, जी द्वंद्वादिक दुरावले. ऐशी वर्मे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रकटोनी. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेठी करुणा केली. ऐशी वर्मे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रकटोनी. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पौडेन. ऐशी वर्मे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रकटोनी. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूप करुणाकरंतं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. पांडुरंगा करो प्रथम, करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, करो प्रथम. दुसरे चरण संतारिया, दुसरे चरण संतारिया, दुसरे चरण संतारिया. काय माझी वाणी मानेल संता श्रीरंजव चित्ताशी आपुलिया. जयाचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण, श्री गुरुचे ते नमस्कारून आता. ओम नमो जी ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनोजवं मारुतुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. यावरी संताचा, यावरी संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा. कथा करुमती अनुसार, प्रेम सहित गद्दी धरू. पधारिये पवन कुमार. शेवे लागी सेवक झालो, शेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निजचरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वीर. कोण पुण्यांचा होईन सेवक, जी द्वंद्वादिक दुरावले. ऐशी वर्मे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रकटोनी. प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी, माऊली ज्ञानोबा तुकोबाराय, दादा हनुमंतराय. हरे कृष्ण बाबा. आपणा सर्व अधिकारी, पूजनीय वंदनीय भावुक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग. महाराष्ट्रभूषण विश्ववंदनी गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग असो. महाराज प्रस्तुतच्या अभंगाद्वारा आपल्या आराध्याकडे, भगवान पंढरीनाथाकडे, पांडुरंगाकडे तुकोबाराय एक विनवणी करतात. तुकोबाराय देवाला म्हणतात, प्रभू मला साधू संतांची सेवा करायची. आमच्या वाडवडिलांनी संतांची सेवा केली, संतांची सेवा तुलाही आवडते.
तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. तुलाही संतांची सेवा आवडते. माझ्या वाडवडिलांनी मी संतांची सेवा केली, मलाही करणं आहे. पण अडचण एक आहे, संत सेवा करण्याकरता हे प्रभू मी कुठलं पुण्य करू सांगा, का त्या पुण्याच्या माध्यमातून मला संत सेवेचा अधिकार प्राप्त होईल. त्या पण महाराज तुकोबर आहे, तुम्हाला कोण्या संताची सेवा करायची? तुकोबर आहे म्हणतात, ज्यांच्या जीवनातलं द्वंद्व संपलं अशा महापुरुषांची मला सेवा करायची. पण सेवेकरता पुण्य पाहिजे, कुठलं पुण्य करू सांगा? आणि त्या नाही सांगता आलं तर एक करा प्रभू, त्यांचं एखादं अंतर्लक्षण प्रगट करून सांगा, त्यांची मला सेवा करायची आहे. आणि तेही नाही करता आलं तर माझ्यावर कृपा करा, कारण त्यांची भेट अतिशय अवघड आहे. तुकोबर आहे म्हणतं, त्यांच्या भेटीकरता तुझ्या सहयोगाची, तुझ्या कृपेची गरज आहे प्रभू. महाराज या सगळ्या प्रकारचं अहोभाग्य जर तुम्हाला प्राप्त झालं, मग तुम्ही काय ठरवलं, काय करणार आहात? महाराज म्हणले, मी त्यांना सोडून कुठं जाणार नाही, त्यांच्याजवळच राहीन, त्यांच्या आश्रित राहीन. असे द्वंद्वातीत महापुरुष जर मला भेटले, त्यांची सेवा करायची. सेवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या पवित्र तपस्थलीवर श्री क्षेत्र देवरगाव या पवित्र क्षेत्रामध्ये, पवित्र भूमीमध्ये, पवित्र ग्रामनगरामध्ये तुम्हा सर्व मायबापांच्या विशेष उपस्थितीत, तुम्हा सर्व मायबापांच्या आशीर्वादाने, तुमच्या सहयोगातून, तुमच्या पुरुषार्थ बलाने चालत असणारा माझे बाबा हरे कृष्ण बाबांचा समाधी सोहळा, संजीवन समाधी ज्यांच्या असतात ते संजीवन समाधी सोहळे, समाधी सोहळे असतात. असं आहे, जे अवतार सिद्ध असतात त्यांचे समाधी सोहळे, साधन सिद्ध असतात त्यांचे पुण्यतिथी सोहळे. आणि तुमचं माझं वर्ष श्राद्ध विठ्ठल विठ्ठल. बाबांचा हा समाधी सोहळा चालू आहे. आणि त्या समाधी सोहळ्यामध्ये अर्वाचीन प्राचीन महापुरुषांचा ज्यांना बोध रुचला पचला दादा, कारण असं आहे, माझ्या ज्ञानभर तुकाचं रसायन ज्याला पचलं का दादा, त्याच्या जीवनामध्ये जी प्रसन्नता प्राप्त होते, जो आनंद मिळतो दादा, तो आनंद ज्या महापुरुषांनी आपल्या जीवनात जी प्रेरणा केली, आपल्याला त्यांच्या कृपेने ज्या आपल्या जीवनाची उत्तुंग भाव प्राप्त झाला, आजची प्रसन्नता, आनंद, भजनानंद. बाबांनी 107 वर्ष झाली दादा, बाबांचा विसर पडत नाही. पण बाबांची सेवा करीत करीत आत्तापर्यंत अनेक महापुरुषांनी बाबांची सेवा केली. योगीराज तुकाराम बाबा, योगीराज हरे कृष्ण बाबाची सेवा करीत असताना योगीराज तुकाराम बाबा, कदम माऊली, गोविंद बाबा, काशीनाथ भाऊ या सज्जनांनी सेवा केली. आता वर्तमान विद्यमान काळामध्ये आमचे श्रद्धे सुजित बाबा हे आज बाबांची सेवा करतात. पण ते सेवा करतात, पण त्या सेवका त्यांच्या सेवेमध्ये आपला तुमश्री बाबांचा फार मोठा सहयोग आहे दादा, फार मोठा सहयोग आहे. कारण सेवा करणाऱ्याला दादा तुमच्या आपल्या सर्व सज्जनाच्या सहयोगाची गरज आहे, मदतीची गरज आहे बस. आणि म्हणून आज या 107 हा पुण्यस्मरण समाधी सोहळा, त्या सोहळ्यामध्ये मला हे सेवेचं अहोभाग्य प्राप्त झालं. आणि त्या निमित्ताने मी माझ्या तुकोबरायच्या अभंगाची निवड केली. भगवान तुकोबर आहे, देवाच्या समोर उभं राहा. जीवनामध्ये काही जटिल समस्या आली तर महाराजांनी देवाच्या समोर उभाडा काढावा, देवाच्या समोर उभाडा काढावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा. तुमच्या जीवनामध्ये काही जटिल समस्या आली ना दादा, माझ्या मालकाच्या पुढे उभं राहायचं. हे गावातले जे हे संजीवन समाधी आहे, हे जे मंदिर आहे गावातले, हे आपल्या गावचं न्यायालय आहे दादा, न्यायालय आहे. या न्यायालयामध्ये यायचं, ओक्साबुक्सी रडायचं दादा, तुम्हाला न्याय मिळेल. कधी काळी तरी माझ्या प्रभूला दया येईल. शत एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. एक तर एक काम करा, देवाच्या समोर बाहेर नाही आवाज जाऊ द्या. एक तर देवाच्या समोर आपल्या दुःखाचा उभाडा काढायचा, नाही तर कोणीतरी एक सज्जन या लागी सुमनू आणि शुद्धमती
अनिंदको अनन्य गती परी गौप्य हे त्या प्रति चावळी जे सुखे. ज्याच्याकडे तुम्हाला दुःखाचा उभाडा करतो तो सुमनू असावा, तो शुद्ध मती असावा, अनिंदको असावा, माझ्या प्रभूचा अनन्य शरणागत असावा. एवढी लक्षणं तुम्हाला ज्याच्याकडे प्राप्त झाली, ज्याच्याकडे मिळाली, त्याच्याकडे दुःख हलकं करायचं दादा. नाही तर देवाच्या समोर येऊन रडायचं. माझे तुकोबा आहे, जी समस्या जीवनात साधन अवस्थेमध्ये असेल, परमार्थाच्या सिद्धीकरता सफलतेकरता वर्तमानामध्ये कुठलीही जटिल समस्या आली तर त्यांनी देवाकडेच त्याचं निरसन करायचं, ती समस्याचं समाधान करायचं. तुकोबा देवाच्या समोर उभं राहत. तुकोबा म्हणतात, प्रभू आमच्या वाडवडिलांनी मी संतांची सेवा केली. संत सेवेचा वारसा आमच्या परंपरेमध्ये आहे. 8वे मूळपुरुष विश्वंभर बाबापासून संतांची सेवा आमच्या घराण्यामध्ये आहे आणि संतांची सेवा करणं तुलाही आवडतं. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. तुला हे संतांची सेवा आवडते, मला संतांची सेवा करायची आहे. पण अडचण एक आहे वर्तमानामध्ये. संत सेवेकरता मला एक अडचण आहे. कोणती अडचण आहे? महाराज म्हणाले संतांची सेवा करत असताना पुण्याची गरज आहे. पुण्य दादा, आपण सर्वजण माझ्या बाबांची सेवा करता, हरिकृष्ण बाबांची. कुठल्या तरी जन्माचं पुण्य आहे दादा. कुठल्या तरी पुण्य फळले बहुता, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. चालो सन्मुख तो कैचा, चालो सन्मुख तो तैसा. संत चरण पावलो, 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 संत चरण पावलो. अनेक जन्माचं पुण्य फलीभूत होतं दादा. त्यावेळेला जीवनामध्ये दिव्य लाभ प्राप्त होतो. तुकोबा सुद्धा म्हणतात, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैचा, संत चरण पावलो, आजी फिटली माझी कोढी, बहुता जन्माचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. देवाची भेट असेल, साधूचं दर्शन, साधूची भेट असेल, पूर्वपुण्य. कोण पुण्य कोणा गाठी, ज्याशी आयशियाची भेटी, जी हरी धरिला मणी, दिले संसाराशी पाणी. त्यांची भेट, संत सेवा करायची. कारण तुकाराम महाराज कोणालाही संत म्हणायला तयार नव्हते बरं का दादा. करीशी ते देवा करी माझे सुखी, परिमी त्याशी मुखे न म्हणे संत. कोणाला? जया राज्य द्रव्य करणे उपार्जना, राज्य द्रव्य करणे उपार्जना, राज्य करणे उपार्जना. वशदंब माना इच्छे झाली, जया राज्य द्रव्य करणे उपार्जना, वशदंब माना इच्छे झाली. जे दंबाच्या आहारी गेले, मानाच्या आहारी गेले, इच्छेच्या आहारी गेले. राज्य पाहिजे, द्रव्याची चाड अंतकरणामध्ये, द्रव्याची हवा मिटत नाही. गाथा पाठ केला आपण, गावचा सरपंच व्हावंच वाटतं. ही जी हाव आहे दादा, ही हाव मिटली पाहिजे. गाथा पाठ करून पुन्हा आणखी देवरगावचा सरपंच व्हायचं, कशी कुठली नीती आहे दादा? दादा त्यांना तुकारामाला संत म्हणत नव्हते दादा. तुकोबा देवाला म्हणतात, देवा परिमी त्याशी मुखे न म्हणे संत, जया राज्य द्रव्य करणे उपार्जन, वश दंभ माना इच्छे झाले. दंबाच्या मानाच्या आहारी गेली, इच्छेच्या आहारी गेली, द्रव्याच्या आहारी गेली. मान पाहिजे, त्यांना मी संत म्हणणार नाही. तुकाराम संताची व्याख्या, तुका म्हणे संतपणा याची नाव, जरी होय जीव सकळांचा. माझ्या तुकोबाऱ्यांच्या साधू संतांच्या व्याख्यात पहा दादा कसं आहे. माझ्या तुकोने व्याख्या केली, ज्याला सर्वांचं जीवन होऊन ज्याला जगता येते, ही संताची व्याख्या आहे, साधूची व्याख्या. तुका म्हणे संतपणा याची नाव, जरी होय जीव सकळांचा. तुकोबाराय देवाला म्हणतात, प्रभू संतांची सेवा करायची आहे, पण पुण्य पाहिजे. कुठलं पुण्य करू सांगा? कारण वेगळ्या वेगळ्या पुण्याच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या फलाची प्राप्ती होते. स्वर्गात जायला वेगळं पुण्य, नामस्मरणाकरता वेगळं पुण्य, संत भेटी करता वेगळं पुण्य. नामस्मरण करायला जयाचे वाचे पुढा भोजे, अखंड नाम नाचत असे माझे. जे जन्म सहस्र ओळगी, जे एक वेळ मुखाशी यावया,
बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे भजन मार्गाचा प्रवासी त्याच्या पदराला पुण्याची पुंज असल्याशिवाय तो भजन करू शकत नाही. दादा भजना करता फार अनेका जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. भजना करता वेगळं पुण्य. आणखी सांगू देवाने तुमच्या आपली प्रसन्नता मांडण्याकरता म्हणजे भगवान परमात्मा प्रसन्न होण्याकरता त्या ईश्वर भक्तावर प्रेम करण्याकरता त्याला वेगळं पुण्य पाहिजे. पहा बघ अर्जुनाकरता एक ओवी वापरली. संजयाच्या मुखात माझ्या माऊलीने एक ओवी घातली. या जगदीश्वराचे प्रेम येत दिसतसे निरूपम कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. या अर्जुनाने कुठल्या पुण्याचा अवलंब केला की या जगाचा जगदीश्वर याच्या इतकं प्रसन्न आहे. पुण्याशिवाय दादा संत भेट नाही, नामस्मरण नाही, देवाची प्रसन्नता नाही, देवाची प्राप्ती नाही. पुण्य पाहिजे दादा. आपलं सुद्धा अनेक जन्माचं पुण्य फलीभूत झालं दादा. माझ्या बाबांच्या ह्या दरबारामध्ये देवरगाव क्षेत्रामध्ये हरे कृष्ण बाबांचा हा दरबार आहे. योगीराजाचा दरबार आहे. या योगीराजाच्या दरबारामध्ये इथं महत् भाग्याने तसं या क्षेत्रामध्ये जन्म महत् भाग्याने आलं. कुठल्याही जीवनामध्ये काही सेवा करायचं अवभाग्य येईल ना दादा, भाग्याने प्राप्त होतं. आणि दादा खरं सांगू हे जे सज्जन आपल्याकडे आले ना दादा, या क्षेत्रावर आले ना, हे बिना बोलावं आलेले बघ दादा. ही सगळी जी मांदी आली आहे ना, ही बिना बोलावं आलेले, बिना बोलावं. त्यांना बोलवलं नाही बरं का दादा आमंत्रण. आणि ज्यावेळेला पुन्हा बोलावा साधू घरी येतो ना दादा, त्यावेळेला भाग्य समजायचं. हे सगळे सज्जन यांना कोणी आमंत्रित केलं नाही, कोणी बोलवायला गेलं नाही. हे सगळे बिना बोलावा आलेले आहे दादा, बिना बोलावा. तुकाराम बाबा, माऊली, मामासाहेब, दुंडा महाराज, अरे अनेक महापुरुष इथं आले दादा. आणि ते माऊली बाबा, कदम माऊली बाबा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट विंचू बाबापासून ही परंपरा. आणि तसं ही जी परंपरा आहे जोग महाराजांची शाखा आहे. जोग महाराज स्वानंदसुख जोग महाराज शाखा आहे. भाग्याने साधूची भेट होते, भाग्याने साधू प्राप्त होतो आणि भाग्याने साधू सेवेचा वारसा मिळतो. विठ्ठल 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 तुकोबाराय म्हणतात, प्रभू मला संतांची सेवा करायची. हे प्रभू संतांची सेवा करे, प्रसंत सेवे करता पुण्य पाहिजे. कारण स्वर्गात जायला वेगळं पुण्य, स्वर्गात जायला वेगळं पुण्य पाहिजे. नामस्मरण करता बरं सज्जनाच्या संगती करता पुण्य पाहिजे. सज्जनाची संगत भाग्याने प्राप्त होतं, पुण्याने प्राप्त होतं. तुकोबार म्हणतात मी कुठलं पुण्य करू सांगा. आणि ते नाही सांगता आलं प्रभू. पण संत कोण्या सज्जनाची सेवा करत. तुकोबार म्हणतात ज्यांच्या जीवनातलं द्वंद्व संपलं अशा महापुरुषांची मला सेवा करायची आहे. पण कुठला पुण्य करू सांगा. अभंगाचं प्रथम चरण आहे. पुण्य पुण्याचा होईना सेवक, पुण्य पुण्याचा होईना सेवक, पुण्य पुण्याचा होईना सेवक, पुण्य पुण्याचा होईना सेवक, पुण्य पुण्याचा होईना पुण्याचा होईना सेवक, पुण्य पुण्याचा होईना सेवक, पुण्य पुण्याचा होईना सेवक, पुण्य पुण्याचा होईना सेवक,
ऐसे वर्म माझ दावे नारायणा जे द्वंद्वाचे कोण पुण्य यांचा होईन सेवक, ज्यांची सेवा करायची आहे. कुठलं पुण्य करू हे सांगा. कारण माऊली सुद्धा म्हणतात पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मजा आजी फळाशी आली परमानंदू आजी मानसी भेटी झाली या संतासी. पूर्व सुकृत पूर्व पुण्य. पण कोण्या सुजन कोण्या संताची सेवा जी ही द्वंद्वाधिक दुराविली, ज्यांच्या जीवनातला द्वंद्व संपला अशा महापुरुष ज्यांची मला सेवा करायची. द्वंद्व संपलेले संत. राग द्वेष नाही, शत्रुमित्र भाव नाही, मान आपणाचा द्वंद्व नाही, कुठला द्वंद्व नाही, शुभ अशुभ नाही, सुख दुःख नाही, राग द्वेष नाही. समशत्रूचे मित्रेचे तथा मानापमान शीतोष्ण सुख दुःखीसु समसंगवेद पार्था जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही. रिपू मित्रा दोही सरिसा पाडू घरची उजाडू करावा का पारखी अंधारू पाडावा हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा. राग द्वेष नाही, शत्रुमित्र भाव ज्यांच्या जीवनातला मिटला, आपले परकेपणाचा भाव मिटला. राग द्वेष नाही, हर्षामर्ष नाही, शत्रुमित्र नाही दादा, सुख दुःख नाही, मान आपणाचं द्वंद्व नाही. मानिल तो देईल काय, न मानिल तो नेईल काय, मान अपमान गोवी अवघे गुंडोनी ठेवा. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगे तोची एक हरी रंगीनाची. अशा महापुरुषाची अशांची सेवा करायची ज्यांच्या जीवनात राग द्वेष गेला. परमार्थ पथाने प्रवास करणारे दादा असतेची या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिलं तिरी उपायला. ज्यांनी सिद्ध अवस्था, ज्यांना सिद्ध बोध प्राप्त झाला असेल, या जगतामध्ये जगत असताना त्यांच्या जीवनात त्यांचं द्वंद्व संपलेलं आहे. कुठल्या प्रकारचं विषमता नाही अंतःकरणामध्ये. आणि हे जे शिबिरं भरतात ना आता 7 दिवसाचे जे उत्सव असतात, ते समाधी सोहळे, त्या पुण्यस्मरणाचे सोहळे, प्रत्येक गावातले भक्ती अनुष्ठान सोहळे, धर्मानुष्ठान सोहळे हे जे होतात दादा, हे चिकित्सालय असतं बरं का दादा. हे चिकित्सालय आहे, हे शिबिर बी आहे. 7 दिवसाचं शिबिर भरतं बरं का दादा खेड्यापाड्यांमध्ये. जे सप्ते होतं 7 दिवसाचं शिबिर बी आहे, हे चिकित्सालय बी आहे. इथं छोट्या मोठ्या आजाराची चिकित्सा केली जाते बरं का दादा. कोणाचा नजरेचा प्रॉब्लेम असेल तो सॉल्व करतात. कारण नजरा कथा कीर्तन ऐकतात, पण नजर पवित्र होण्याकरता कथा कीर्तनामध्ये यायचं बघा. कारण ज्याची दृष्टी सुधारली त्याची सृष्टी आनंदाची झाली. हे चिकित्सालयामध्ये कोणाचे ठोके कमी अधिक पडतात ते बी इथं तपासले जातात बरं का. ठोके बी बरं का ठोके बी तपासले जातात. कारण वेगळे वेगळे सर्जन येतात ना दादा, वेगळे वेगळे सर्जन रोज सर्जन येतात. ते ठोके तपासतात, आपली नजर तपासतात, आपल्याला काही आंतरव्याधी आहे का ते बी तपासतात. कारण साधूची दृष्टी अंतरंगापर्यंत जाते दादा, एक देवाची दृष्टी अंतरंगापर्यंत जाते. आणि जसं साधूला थोडं अंतर कळतं बरं का दादा. जाणे अंतरीचे सकळ नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. हे चिकित्सा शिबिर आहे, चिकित्सालय आहे. या चिकित्सालयामध्ये ओळखायला येतं बरं का दादा, ओळखायला येतं. आणि तुकोबरायला ही जी समस्या आहे, तुकोबराय कोणाकडे समाधान करीत नाही.
देवाला तुकोबाराला माहीत आहे, देवालाच कळतं कोण साधू आहे, कोण संत आहे, कोण असंत आहे. कारण हे जाणे खून केशिराज, संत ते कवन, संत ते कवन, हे जाणे खून केशिराज. माझ्या मालकाला कळतं दादा आपण किती चतुराई करा, फोकसमध्ये यायचा प्रयत्न केला, पण देवाला कळतं संत कोण आहे, हे जाणे खून केशिराज. म्हणून तुकोबा देवाला विचारतात, प्रभू मला संत भेट करायची, पण राग द्वेष ज्यांच्यावर, द्वंद्व ज्यांचं संपलं, द्वंद्व संपलेली माणसं तुम्हाला सांगू दादा इतके पवित्र वाटतात दादा, इतके त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर समाधान वाटतं, आनंद वाटतं. कारण कुठली गडबडीच नाही दादा. का गडबडी नाही? नारायण नांदे जयाची ठाई, नारायण नांदे जयाची ठाई, सहजतेत नाही घाल मेली, सहजतेत नाही घाल मेली, नारायण नांदे जयाची ठाई, सहजतेत नाही घालमेल. घालमेल संपू द्या जीवनातले, द्वंद्व संपला, विषमता जाती दृष्टीची. सहज जिकडे पाये तिकडे देव ऐसा भाव ते काय, पाये तिकडे बाप मा विठ्ठल आहे त्याचे असे संत कोणी दादा. तुकाराम म्हणतात मला त्यांची सेवा करायची, पण प्रभू तुमची मदत पाहिजे मला. पहिली गोष्ट कुठलं पुण्य करू हे सांगा, नाही ते सांगता आलं, पण द्वंद्व संपल्या सज्जनाची सेवा करायची. ते जर नाही सांगता आलं, त्यांचा जो बदल आहे ना तो आतून बदल असतो. हे जे संत द्वंद्व संपलेले जे सज्जन असतात ना ते बाहेर बदल काही दिसत नाही बघतात, बाहेरून त्यांचा काही बदल दिसत नाही. कारण बाहेरून बदल आपल्याला का कळत नाही? आपण त्या अधिकाराचे नाही. कारण आपल्याला तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. दुसऱ्याचा मोठेपणा कळण्याकरता आपल्याकडे अधिकार पाहिजे बरं दादा. अधिकार नाही आपल्याला का अधिकार पाहिजे. तुकोबा म्हणतात प्रभू कुठलं पुण्य करू सांगा, मला द्वंद्व संपल्या महापुरुषांची सेवा करायची आहे. आणि ते नाही सांगता आलं तर त्यांचं एखादं अंतलक्षण प्रगट करून सांगा. अभंगाचं दुसरं चरण, दावे नारायण
हे नारायण, हे जे सज्जन असतात ना, हे पवित्र पुण्यात्मे अधिकार संपन्न आतून त्यांचा बदल झालेला असतो. अंतरातला बदल मला न कळाल्यामुळे तुमच्या सहयोगाची गरज आहे प्रभू. त्यांच्याकडे अंतर्लक्षण प्रगट करू शका. ते परिचय देत नाही आणि आमच्याकडे ते परिचित होण्याकरता आमच्याकडे ती दिव्य नजर नाही, तो अधिकार आमच्याकडे नाही. कारण दुसऱ्याचं बडपण मोठेपणा कळण्याकरता आपल्याकडे अधिकार पाहिजे बरं दादा. नाही तर मग दादा आत्तापर्यंत अनेक महापुरुषांचा छळ झाला समाजाकडून. त्याचं कारण हेच त्यांचा अंतःपरिचय नाही झाला दादा. अनेक महापुरुषांचा छळ झाला समाजाकडून. त्याचं कारण आता तर दयाद्वयाच्या घागरी ओतल्या जातात दादा, अभिषेक केला जातो. तत्कालीन त्या काळामध्ये ते परिचित झाले नाही, ते समाजाला परिचय देत नाही. चातुर्य लपवी महत्व हरवी, पिशेपण मिरवे जगा माझी वाचस्पती चेनी पाडे, सर्वज्ञता झरी जोडे, वेडिवे माझे दडे महिमे भेने. आपलं बडपण झाकीत राहतात दादा. जशा आमच्या कुलीन माता त्यांची कुलीनता शालीनता सांभाळतात दादा. आपले अवयव लपीत राहतात, अवयव लपीत राहतात. तसा सज्जन आपल्याकडे जी दैवी प्रसाद आहे, जे सद्गुण आहे, देवाच्या कृपेने जो भाव, जे सद्गुण प्राप्त झाले, ते झाकीत राहतात. त्याची प्रसिद्धी नाही झाली. सामान्य माणसं प्रसिद्धी करता गडबड करतात, पण हे सज्जन नाही दादा. कोणाला परिचय झाला नाही पाहिजे. आपला परिचित होत नाही, आपल्याकडं तो अधिकार नसल्यामुळे आपल्याला त्यांचा परिचय होत नाही. पण याचं का देवाची मदत घ्यायची. देवाला सगळं कळतात. मी सांगितलं, हे जाणे खून केशिराज, जाणे अंतरीचे सकळ नारायण, सर्व करे पूर्ण मनोरथ अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची दासास कृपा सिंधू नुपेक्षी सर्वथा, दासा कृपा सिंधू नुपेक्षी सर्वथा, अंतरीची व्यथा कळे त्यासी अंतरीची व्यथा, दासा कृपा सिंधू नुपेक्षी सर्वथा, दासा कृपा सिंधू नुपेक्षी सर्वथा, अंतरीची व्यथा कळे त्यासी अंतरीची व्यथा. आतला बदल आपल्याला कळत नाही दादा, देवाला कळतो. हे जाणे खून केशिराज, म्हणून अंतरीच्या खुना प्रकट. एखादा तरी अंतर्लक्षण मला प्रकट, त्यांची सेवा करायची आहे. ते परिचय देत नाही, ते परिचित होण्याकरता आमच्याकडे ती दिव्य दृष्टी नाही. म्हणून दादा मी बोललो, अनेक सज्जनांचा छळ झाला समाजाकडून दादा. का परिचित झाले नाही, त्यांनी परिचय दिला नाही दादा. काहींना दगडं मारले असतील दादा, काहींचा वाटलं तो छळ केला असेल. त्याचं कारण ते परिचय देत नाही. आपल्याला ती नजर नाही, आपल्याकडे ती दिव्य दृष्टी नाही, तो अधिकार आपल्याकडे नाही. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमा येईल कळू. बरं, ते परिचय देत नाही, परिचित होत नाही, याचं कारण आहे त्यांचा बदल आतून असतो. आतला बदल आपल्याला काय कळणार आहे दादा. आतला बदल फक्त देवाला कळतो. जाणे अंतरीचे सकळ नारायण, म्हणून देवाचे ऐशी वर मे मज दावी नारायणा, हे नारायण. एखादं अंतर्लक्षण मला प्रकट करून सांगा त्यांचं अंतर्लक्षण. कारण ते लवकर रेंजमध्ये येत नाही बरं का दादा. परिचय तर देतच नाही, पण रेंजमध्ये बी लवकर येत नाही. रेंजमध्ये लवकर. निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनामध्ये राहतात, एकांतामध्ये राहतात. निरंजन रेंजमध्येच येत नाही. त्यांना किती ओढायचा प्रयत्न करा, रेंजमध्येच. आपली माणसं, घ्या माझा मोबाईल नंबर, हे सामान्य माणसाचं काम आहे. घ्या माझा नंबर. आता यांच्या नंबराला कोणी विचारत नाही, मग घ्या माझा नंबर. अरे काय तर भेटल्या बाबा ओळखलं का मला. अरे तू थांब रे, याड्यावर नको करू, तुला ओळखून काय करू, तुला ओळखून काय करायचं. अरे जीवनामध्ये लय गडबड करतात माणसं परिचय देण्याकरता. माझ्या मालकाला दादा आतून बदल असल्यामुळे देवालाच कळतं. वरच्या अंगाने अनेक नाटकं करतील दादा, सोंगड्याचं काम करतील. परमार्थामध्ये खोटे खोटे सरे तुझ्या पायापास
अंतर जानसी पांडुरंगा. खोटं अरे झूठ झूठही होत आहे, सत्य सत्य असतं दादा. असं काय करता तुम्ही? खोटे कोटे सरे तुझ्या पायापाशी. का बरं? अंतर जानसी पांडुरंगा. अंतरीचा भाव काय कडे लोका, एकमानी एका देखावेखी. जाणे अंतरीचे सकळ नाही, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. विश्वे विश्वंभर परिहारचे न लगे. म्हणून अंतरीच्या खुणा एखादं तरी अंतर्लक्षण त्यांचं प्रगट करून सांगा. मला त्यांची सेवा करायची, माझी गडबड नाही झाली पाहिजे. कारण कलियुगे कवित्व करती पाषांड, कुशळे हे भांड महू झाले. कलियुगामध्ये कुशळे हे भांड बहु झाले. सच्चा साधू ओळखणं अवघड झालं बरं का दादा. हे बरोबर का हे बरोबर असं वाटायला लागलं लोकांना. तुकोबराय म्हणतात कलियुगामध्ये भजन करण्याचा जो छळ होतो तो कोणाचाच होत नाही. एवढा कलियुगी बहु कुशळे जन छळतील गुण तुझे गात. पवित्र हृदयाने सच्च्या मनाने परमार्थ जो करतात त्याचा छळ आहे दादा, छळ आहे. तुकोबराय म्हणतात असे, आणि ते छळ सहन करू नये. योगी पावन मनाचा सायापराध जनाचा. सायापराध जनाचा योगी पावन मनाचा. योगे पावन मनाचा सायापराध जनाचा. सायापराध जनाचा. कुठली उर्मी ज्यांना शिवत नाही, त्यांना द्वंद्व पिडा करीत नाही, अशी जी सज्जन आहे त्यांचा परिचय आतून असतो. बदल आतून असतो. नंतर आतला बदल कालांतराने बाहेर पडतो, बोलण्यातून चालण्यातून. तुका म्हणे तरी आत शुद्ध दंडेवरी, दंडे माने शोभे. त्या सज्जनाची आतली पवित्र त्याच्या चेहऱ्यावर दिसते. चेहरा दादा आम्ही बार बार म्हणतो, चेहरा माणसाच्या जीवनाचा आरसा आहे दादा. आत काय चालू आहे चेहरा सांगतो. आज दुःखाची अनुभूती आहे वा सुखाची, किती झाका किती लपवा, चेहरा सांगतो. आज दुःखाची सुखदुःखाची अनुभूती चेहरा प्रकट करतात. चेहरा आरसा आहे. माझे तुकोबराय म्हणतात आतली पवित्रता, आतलं विशुद्धीकरण सहज त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या प्रत्येक वाणीद्वारा पाहण्याद्वारा त्याचं चालणं बदलतं, बोलणं बदलतं. पण नंतर आतला बदल दादा कळत नाही आपल्याला. विशुद्धीकरण आहे. प्रत्येक पॉईंट त्या सजला शीतल बनतो, शांत बनतो, पवित्र बनतो. बोलणं बदलतं, चालणं बदलतं, पाहणं बदलतं. आणि मी पाहणं बदलणं मी बोललो ना दादा, या चिकित्सालय आहे. एखाद्या नजरेचा प्रॉब्लेम असेल तर त्याची सुद्धा नजर इथं पवित्र होते बरं दादा. इथं सगळ्या प्रकारचं इथं शिक्षा दीक्षा सहज प्राप्त होते दादा. या शिबिरामध्ये येत जावं दादा. हे धर्मानुष्ठान सोडे, भक्ती अनुष्ठान सोडे दादा. इथं छोटे मोठे आजार तपासले जातात. आपली चिकित्सा करून घ्यावी दादा. इथं आल्यावर कुठं आपली चिकित्सा कुठेही नाही मिळत. चिकित्सा कुठेही केली जात नाही दादा. हे धर्म सोहळे काय चुकतं आपलं, कुठं काय चुकतं आपलं, काय चूक आहे काय बरोबर आहे इथं कळतं बघ दादा. कसं जगायचं कसं मरायचं ते इथं कळतं. याला चिकित्सा म्हणतं. साधूचं जीवन दादा, माझ्या साधू संतांनी फार मोठे उपकार केला दादा आयुष्यावर. या भोळ्या भाकरीने तरुण जाण्याकरता सोपे मार्ग सांगितले. करा जप तप अनुष्ठान याग, संतीये मार्ग स्थापिले. संतांनी या मार्गाची स्थापना केली बरं. जप करा, तप करा, अनुष्ठान करा, यज्ञ यागादे कर्म करा. संती हे मार्ग स्थापिले. करा जप तप अनुष्ठान याग, संतीये मार्ग स्थापिले. संतांनी या मार्गाची स्थापना केली. पण या भोळ्या भाविकाला तरुण जाण्याकरता, भोळ्या भाविकाला, कारण यांची दया फक्त साधूलाच येते बघतात. संतांना इतरात कोणाला नाही. इथं तर टाळी वाजवणारे आहेत ना त्या सगळे. दुःखामध्ये टाळी, इतरांच्या दुःखाने टाळी वाजवतात, माझं खुशी मानतात, आनंदी होतात. साधूचं अंतःकरण होरपळल्या जातात. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. ऐशी कळवळ्याचे जाते, करी लाभाविन प्रीती. सत्य बोले मुखे, दुःखवे अनेकाच्या दुःखे. साधूचं अंतःकरण कोमल असतं दादा. आणि त्याचं चारित्र्य धवल असतं. धवल चारित्र्याचा
आणि कोमल अंतकरण साधू असते, पण त्याचा आतला परिचय नाही कळत. पूर्णतः विशुद्धीकरण आतला परिचय न कळल्यामुळे आईशी वर्मे मज दावी नारायण अंतरीच्या खुना एकाला तरी अंतलक्षण मला प्रकट करू सांगा, त्यांची सेवा करायची. पहिली गोष्ट कुठलं पुण्य करू हे सांगा. या द्वंद्वातीत द्वंद्व संपलेले महापुरुष, द्वंद्व संपलेली माणसं इतकी गोड होतात दादा, लयच गोड हो, लयच गोड. त्यांना पाहिल्यावर असं वाटतं पुंडलिक पद्याचा गजर करावा. त्यांना पाहिल्यावर असं वाटतं माझ्या देशाचा कोणी शहंशाह आहे, कोणी महापुरुष आहे, आमचा सखा आहे, आमचा जीवलग आहे. दादा देवाचा जो झाला का दादा, त्याच्याबद्दल लोकांच्या अंतकरणात हीच भावना पाहिजे, आमचा सखा आला, आमचा जीवलग आहे, माझ्या देशाचा कोणी महापुरुष आहे. कारण या जगतामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही क्रांती नाही, हा प्रसाद नाही, हा प्रसाद मग दैवी प्रसाद आहे. माझ्या मालकाच्या प्रसन्नतेद्वारा ही प्राप्ती होते दादा. आणि इतका तुका म्हणे बाळे या देवाची लढी वाळ, माझा मालिक त्याला इतकं पवित्र बनवतो दादा, इतकं पवित्र बनवतो. बस जीवाहून जीव देखे आणि काशी निखळाची राशी गुणाचीच. किती शोधा दादा, अवगुण तिथं पाहायला मिळायचं नाही, अवगुण नाही. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण दुष्ट गुण मिळेच ना. साधूचं जे जीवन संत त्याला म्हणा प्रत्यक्ष जणांनी वेगळे. संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याची अंगी. प्रत्येकाने वेगळी वेगळी व्याख्या, पण सर्वांचा हेतू मात्र एकच, साधूचं जीवन तो आतून बदललेला असतो. आणि याच्याकरता आतला बदल फक्त देवाला कळतो, आपल्याला कळत नाही. आपण फक्त देखावे की पाया पडतो एकमेकाच्या, एक मानी एका देखावे की. का हो दादा तुम्ही त्यांच्या कवर पाया पडले, काल ते जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या पाया पडले म्हणून मी पाया पडलो, म्हणजे देखावे की पाया पडते. आतलं काहीच कळत नाही. आणि काय माणसं तर आतलं तर मरेपर्यंत कळू देत नाही. काय तर म्हणतात तो उसातून जातो मग पान लागू देत, कसं लागू देत नाही मला तर अजून उमगाना. कसं लागू देत तसं दादा. 4 फुटाची लागवड केली तरी पान लागेल दादा, आणि तुला कसं लागाना. म्हणजे परिचय होऊ देत नाही, शेवटपर्यंत मरेपर्यंत परिचय होऊ देत नाही. असे काही माणसं इतके चतुराने जीवन जगतात. पण तुम्ही किती चतुराने जीवन जग, पण माझ्या मालकाला तेव्हाच कळतं बरं दादा. म्हणून देवाला विचारे काही समस्या ऐशीवर मे मजदावी नारायणा अंतरेच्या खुना. एखादा अंतलक्ष प्रकट करून सांगा त्यांची मला सेवा कर. आणि ते नाही करता आलं तर प्रभू माझ्यावर कृपा करा ना. कारण त्यांची भेट अतिशय अवघड आहे. कारण साधो नाही सर्वत्र छंद नमना वने वने. संत भेट फार दुर्गम आहे फार. आणि प्रभू पण तुमची कृपा जर झाली तर ते मला शक्य होईल. अभंग 3 चरण आहे. बहु अवघड आहे संत भेटी, 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 बहु अवघड आहे संत भेटी.
अवघड आहे संत भेटी. हे प्रभू, त्यांचे काय जमात फिरत नाही, टोळ्या टोळ्या फिरते नाही. विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी, विरळा पावी. एखादाच भाग्यवान असतो, पण त्याची भेट होत नाही. आणि भेट होण्याकरता दादा त्यांची सेवा मला करायची आहे. त्यांचं अंतलक्षण प्रकट करून सांगा, नाही तर तुम्ही माझ्यावर कृपा करा. त्यांची भेट अतिशय अवघड गोष्ट आहे बरं का, फार अवघड आहे बरं का. आपल्याला असं वाटतं, काल आमच्या घरी संत आले होते. काही माणसं म्हणतात बिचारे भोळे भाबडे राहतात, काल आमच्या घरी संत आले होते. बरं मग काय झालं? काय नाही, आंबा जेवण केलं, दक्षिणा घेतली, गेलं ना निघून. अरे संत काही आंबा जेवण करायला येते काय? साधू तर म्हणतो मैं देणे आया हो भगवान लेणे नाही. साधू देण्याकरता दादा. हे माझ्या बाबांनी काय दिलं पहा नाही, पहा नाही दादा. साधू देण्याकरता येतो, साधू घेण्याकरता. साधू म्हणतो मैं देणे आया हो लेणे नाही. दादा सामान्य जीवाला ओळखायला येत नाही, म्हणून देवाची मदत करायची दादा. कारण सामान्याची सेवा करून पदरात काय पडणार आहे? तसं सेवेने अधिकार वाढतो, पण विशेषत्वाने महापुरुषांची सेवा केली, द्वंद्व संपल्या, महापुरुषांची सेवा केली, त्याला संतत्व, ज्याला सिद्ध अवस्था आहे, ज्याला माझ्या ज्ञानमय तुकाचा बोध, ज्याला रुसला पचला, रसायन ज्याला शूट झालं, ती मस्ती आली, ती खुमारी आली, ते ओळखणं अवघड आहे. देवाची मदत करा दादा. कारण हे सज्जन आतले बदल असल्यामुळे कळत नाही दादा. बरं हे सज्जन आता यांना काहीतरी सुखाचे दिवस गेले का दादा? नाही, सुखाचे दिवस गेले नाही. प्रत्येक महापुरुषाकडे पहा तुम्ही, त्रासच झाला त्याला. जगत असताना ते परिचित न झाल्यामुळे त्यांचा छळच झाला दादा. आजही पहा, आजही बघा. अच्छे को बुरा, बुरे को अच्छा कहना, ये दुनिया की पुरानी आदत आहे. आजही माणसं चांगलं म्हणतच नाही दादा. आणि चुकीच्या माणसाला प्रमाणपत्र दिल्याशिवाय राहत नाही. काय वाईट आहे हो, काय वाईट? चुकीच्या माणसाला प्रमाणित केल्याशिवाय राहत नाही, आणि चांगल्याला चांगलं म्हणतच नाही. अशी परिस्थिती आहे दादा. चांगल्याला चांगलं म्हणा दादा, चांगल्याला चांगलं म्हणा. त्याला एक ताकद आहे त्याच्या जीवनामध्ये, पवित्र कर्माचं, आपल्या पवित्रतेच्या, आपल्या चांगल्या कर्माचं त्याला असं वाटेल मला श्रेय मिळालं. तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. मला त्याला असं वाटतं माझ्या श्रमाचं चीज झालं. जी माझी पारमार्थिक सहायच केली, जे पवित्र पुण्यकर्म केलं, सदाचरण, दान पुण्य, सत्यकर्म केलं, असे त्याचं माझं चीज झालं. त्याला पुरस्कार करा दादा. पवित्र कर्म करणार, चुकीच्या माणसाला पुरस्कार द्यायचा नाही दादा. चांगल्याला चांगलं म्हणा दादा. तुमच्या पाया पडून सांगतो, विठ्ठल विठ्ठल. तुकोबराची वर्तमान समस्या. आणि हे गेले नाही दादा, हे प्रतिमा आहे दादा, हे गेले नाही. आपलं कौतुक पाहतात. आणि हे जर गेले, तुम्हाला असं म्हणायचं असेल ना दादा, ते जर गेले असते ना दादा, तुमच्या पाया पडून सांगतो, हे ब्रह्मांड कधीच जळून गेलं असतं, कधीच जळून गेलं असतं. त्यांच्यामुळे आज अस्तित्व प्रसन्न आहे, अस्तित्व आनंदी आहे, अस्तित्व भजनानंदी आहे. धर्मरक्षा, स्तुतिपथरक्षा, राष्ट्ररक्षा, गोमातेची रक्षा, आमच्या मातांची कुलीनता, शालीनता या सज्जनांनी सांभाळलं, जपलं दादा. आपण तर दिले वर बगलं करून. माता सुरक्षित नाही आणि ते शासनाला सांगू राहिले. काय करा, कुठं न्यावा आता अन्याय. अरे तेच बिचारे काय करते, तर किलवानी भाकू राहिले, त्यांच्याकडे कुठं सुरक्षित देतात. आणि तुम्ही काय नुसते खायचंच काम करते काय? यांची सुरक्षा शासनाकडं. कसं किती कमाल आहे. काय काय सभास. आता काय झालं दादा, बऱ्याच गोष्टी अशी भूल होऊ राहिली दादा, भूल होऊ राहिली. की आपलं दायित्व काय आहे, आपला पुरुषार्थ काय, कर्तव्य काय आहे, याचा विसर पडत चालला दादा. म्हणून त्याचा परिणाम असा झाला, आपला वर्तमानामध्ये ज्या भुली होतात दादा, त्याचे परिणाम ह्या येणाऱ्या पिढीवर होऊ राहिले, येणाऱ्या पिढीवर. म्हणून पहा ना, आज युवकांची संख्या वाढायला पाहिजे. युवकांची संख्या का? आमचे लाखो महाराज फिरतात, लाखो कीर्तनकार फिरतात हो दादा, लाखो. मी तर कमी सांगितले, लाखो आहे, लाखो धरायचे, लाखो फिरतात.
पण अजूनही माणसं भजन करायचं सोडून विष पिऊन मरतात. आज भजन करीत नाही होतं. भजन करायला सांगितलं भजन नाही करीत. कोणी विष पिवतं, कोणी फाशी घेतं. भजन करून दादा विष पिऊन मरणं पत्करतात, पण भजन करीत नाही माणसं. भजन करा दादा, कारण कलियुगामध्ये कलियुग केवल नामाधारा. सुमरय सुमरय नर उतरय पारा. कली पापाची मूर्ती नाम खडग घेऊ आत. बस कलियुग केवल नामाधारा. कलियुगामध्ये दुसरं काय. आणि प्रत्येक माणूस जो येतो त्या कलीला जोश देतो. दादा कली इतका खराब युग नाही, कली चांगला युग आहे. कलियुगामध्ये फक्त नामस्मरणाच्या माध्यमातूनच सद्गती प्राप्त होते, जीवनाचा उद्धार होतो. एवढं सोपं साधन, इतकं सोपं साधन कुठं आहे. पाठीमागचे युग जर पाहिले तर कठोर तपश्चर्या करावी लागायची, यज्ञ यागादी कर्म करावं लागेल. आता किती सोपं आहे जर नामस्मरण करा बस. कलियुग. आणि काय झालं का कलियुगाला दोष देतात माणूस. कलियुग आहे बाबा, थोडंफार खोटं बोलावं लागतं. तुला सांगितलं कोणी चुकीची माहिती दिली. खोटं बोल काय म्हणतात, खोटं जर बोललं नाही तर संसार. तुला माहीतच नाही अजून चांगलं बोललं खरं बोललं किती चांगला करतात संसारात. सत्यकर्म आचरे रे बापा, सत्यकर्म आचरे रे. हे दादा खोटं खोटंच असतं दादा, झूट झूटही होत. सत्याला मुलामा देऊच नका दादा खोट्याचा, आणि खोट्याला मुलामा देऊच नका सत्याचा. सत्याला खोट्याचा मुलामा द्यायचा नाही दादा. बऱ्याच वेळेला माणसं करतात संसार, पण पापाची रुची ठेवून केल्यामुळे त्याला शेंट येत नाही, त्याला सुगंध येत नाही. करतात परमार्थ, पण पाप आवडते पाप म्हणून त्याची सफलता प्राप्त होत नाही. पापाची रुची ठेवून परमार्थाची सिद्धी नाही. पाप मिश्रित परमार्थाची सिद्धी नाही. वाया जाणार नाही दादा, वाया जाणार नाही. अजामेळ, वाल्मिक, अरे गणिका एवढे पहा. पण त्याच्यापेक्षा हे तर पात्र, हे त्यांचा उद्धार झाला. पण धर्मरक्षणाकरता ज्यांनी खटाटोप केला त्यांचं दर्शन पाहिजे तो कोरायला. शिबी दधीची हरिचंद्र नरेशा, सये धर्महित कोटी किलेशा. राजा शिबी. अरे पाठीमागचा आपला इतिहास पहा, काय मजबूत इतिहास आहे दादा. या देशाची संस्कृती का पाहत. शिबी राजा या देशाचं वैभव. रघुवंशी राजा, हे सगळे रघुवंशी राजा आहेत. शिबी शिबी राजा. शिबी चक्रवर्ती कृपाळू दयाळू होती, तुळविले अंती. हरिचंद्र शिबी राजा, हे राजे रघुवंशी राजा आहेत. काय धर्मा करता. अरे शिबी राजा काय. आपण इतिहास पाहत नाही दादा. जगत असताना अंदाजे जगू नका दादा. आमच्या महापुरुषांनी काय कमाई केली, काय पुरुषार्थ केला. आज त्याचा सेंट अजून दरवळतो दादा. कोणाला 107 वर्ष झाली, कोणाला 500 झाले, कोणाला 600 झाले, अजून विसर का पडत नाही दादा. त्यांचा आधाराचा मोठेपणा नाही. ज्याच्या आधाराने माणूस मोठा होतो, तो आधार गेला का त्याचा मोठेपणा जातो. आधार ज्याच्या आधाराने माणूस मोठा होतो. एखादा माणूस पैशाच्या आधाराने मोठा होतो, पण पैसा आहेतपर्यंत आधार आहे तो, पण त्याच्या आधाराने मोठा झाल्यामुळे पैसा आहेतपर्यंत मोठेपणा. पैसा गेला, आधार गेला, मोठेपणा गेला. सत्ता आहे तोपर्यंत मोठेपणा. सत्याच्या आधाराने मोठी झालेली माणसं सत्ता आहेपर्यंत मोठेपणा. सत्ता गेली, आधार गेला, मोठेपणा गेला. एवढे कशाला. एखादी माऊली विश्वसुंदरी म्हणून तिचा नंबर लागतो, विश्वसुंदरी. पण दादा युवावस्था गेली, लावण्य गेलं, 55-60 वर्षामध्ये काय उपयोग नाही दादा. विश्वसुंदरी नाही. ज्याच्या आधाराने माणूस मोठा होतो तो आधार गेला. पण यांचा जो आधाराचा मोठेपणाच नाही दादा. यांचा मोठेपणा चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाच. त्यांचा जो मोठेपणा तो चिंतनाचा मोठेपणा आहे. आणि हे सज्जन भेटत नाही दादा. भेटण्याकरता पुण्य पाहिजे, भेटण्याकरता देवाचा सहयोग पाहिजे. तोपर्यंत माझ्यावर कृपा करा, कारण हे सहज भेटत नाही. चंद्रामृत सुखे शेव वेल, चंद्रामृत सुखे शेव वेल, अष्टागाकार विदर वेल, वेल बाह्य हेळा सागर तर वेल, वेल परिचाचा दोती भेटी न होईल गा, भेटी न होईल. कैसी
कैशियाने भेटती ते साधू ऐसे कैशियाने भेटती ते साधू कैशियाने भेटती साधू ऐसे कैशियाने भेटती साधू चंद्रामृत सुखे शिववेल. नाथ बाबा म्हणतात फार अवघड आहे. चंद्रामृत सुखे शिववेल असता जाता रवी धरवेल बाया येळा सागर तरवेल परी त्या साधूची भेट न होईल का. आणखी सांगू गगनाव घालेल पालान पायी चढवेल गगन भूत भविष्य कळो येईल वर्तमान परी त्या साधूचे न कळे महिमान गा. फार अवघड आहे दादा, बहु अवघड आहे संत भेटी, पण देवाची कृपा झाल्यावर ते शक्य आहे. फार अवघड आहे पण दादा, अवघड आहे पण आमच्या नाथ बाबाला नंतर उत्तर नाही दिलं बरं दादा. नाथ बाबाला दिलासा दिला. बाबा अवघड तरी आहे पण ही पवित्र पावन अवस्था. काही बिचारे म्हणतात बिचारे नाथ बाबाला उत्तर दिलं. तू उत्तर बित्तर नाही उत्तर नाही पण नाथ बाबांनी अवघड सांगितलं. आमचे तुकाराम म्हणाले नाथ बाबा जरी अवघड बोलले पण मी तुम्हाला दिलासा देतो. एखाद्याला असं जर झालं तर काय होईल, तुम्हाला संत भेट होईल. साधू भेट देते तया अवचितारे अर्थ काम चाड नाही चित्ता माना मान मोह माया मिथ्या वरते समाधानी जाणून नेनता साधू भेट देते तया अवचितारे मनी दृढ धरी विश्वास नाही सांडी मांडीचा सायास साधू दर्शन नित्य काळ त्यास कोणाला तुका म्हणे जो विटला जाणी वेसरी जाणीव शाणीव उजे सांडून यादुरी आपण वस्ती कर वर्त तसे संसारी धन्य जगी तोच एक हरी रंगीनाच. तुकवर आहे म्हणतात बाबा सदा समबुद्धी नास्तिके भेद भाव शुद्ध कारणमुळ बंधू सदा समबुद्धी नास्तिके भेद. त्याची लक्षणं तर ऐका ना दादा. सदा समबुद्धी नास्तिके भेदू भूतकृपा मोडी द्वेष कंदू शत्रू मित्र पुत्र समकरी बंधू रे. मग त्याला साधूची भेट होते. विठ्ठल मग तुकोबाराय म्हणतात आयशी आयशी आणि भेटती ते साधू. कोण म्हणतं? तुकाराम महाराज. ऐशी ऐशी आणि भेटती ते साधू. नाथ बाबा म्हणतात ऐशी कैशी आणि भेटती ते साधू. माझे तुकवरे दिलासा देतात. सदा समबुद्धी नास्तिके भेदू भूतकृपा मोडी द्वेष कंदू शत्रू मित्र पुत्र समकरी बंधू रे. ऐशी ऐशाने भेटती ते साधू ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू जे का सच्चिदानंद नित्यानंदू जे का मोक्ष सिद्धी तीर्था बंधू रे. प्रभू तुमच्या कृपेने ते शक्य होईल. फार अवघड आहे, फार बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. दादा ओळखणं अवघड आहे पण ओळखण्याकरता सुद्धा ती दिव्य नजरे येण्याकरता सत्संग करावा दादा. डाळी डाळी हळूहळू आपल्याला अधिकार प्राप्त होईल. ती पवित्र नजर एकदा का आली दादा, एकदा का नजर आली बस काय नाही, शत्रुमित्र भाव मिटून जातो. दृष्टीची विषमता गेली की दादा, दृष्टीची विषमता गेली बस बस पवित्र होतो माणूस. म्हणून इथं चिकित्सालय मी का बोललो दादा, इथं सगळ्या प्रकारच्या आजारावर औषधी दिली जाते. सगळे चिकित्साचं आहे. हे चिकित्सालय आहे. तुम्हाला असं वाटतं की दादा चिकित्सालय साधूच करू शकतो दादा. चिकित्सा करीत असताना साधू चिकित्सा करतो. आपल्या जीवनाची चिकित्सा करीत असताना साधूलाच कळतं दादा. साधू आपल्या हिताहिताची काळजी वाहणारा फक्त एक वडाच एक वर्ग आहे. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. या वर्गाला लाभ काहीच नाही. उलट लोकांची निंदा आलोचना सहन करतील, जोडे खातील पण सतत कल्याणाचा विचार करतील. साधू हे पात्रच असे दयाळू पात्र आहे दादा. बस त्याला काय नाही. कुछ लेना न देना मग्न राहीना. कोणापासून काय घ्यायचं निरीच्छ जीवन दादा, असंग जीवन, काय घेणं त्यांना नाही. लोक त्याला काही उपाध्या लावित असेल तो भाव वेगळा. उपाधीला आहे त्यांना उपाधीची गरज नाही. उपाधीची गरज नाही. बस असंग जीवन, पवित्र जीवन. आणि दुसरी महत्त्वाची प्रत्येक पॉईंट शीतल शांत पवित्र बनतो. त्यांची तुकाराम म्हणतात मला त्यांची सेवा करायची आहे. मग सांगा पहिली गोष्ट कुठलं पुण्य करू सांगा. हे द्वंद्व संपले महापुरुष परिचित होत नाही, परिचय देत नाही.
आणि त्यांचा परिचय होण्याकरता माझ्याकडे अधिकार नाही, मग तुम्ही सांगा, एखादं अंतर्लक्षण प्रगट करून सांगा. कारण त्यांचा बदल आतून असतो. अंतर्लक्षण प्रगट करून सांगा. आणि ते नाही सांगता तर माझ्यावर कृपा करा. पण महाराज सगळ्या प्रकारचं अहोभाग्य जर तुम्हाला प्राप्त झालं, मग तुम्ही काय ठरवलं आहे, काय करणार आहात? अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे मग तुका म्हणे मग नो हे वृत्ते वरे तुका म्हणे मग प्रगटणे राम अंतरिचा खुणा प्रगटोनी अंतरिचा खुणा प्रगटोनी ऐसे वर में तुका म्हणे मग नये वृत्तीवरी. महाराजांना विचार, महाराज या सगळ्या प्रकारचं अहोभाग्य जर तुम्हाला प्राप्त झालं, ती ओळखण्याची नजर, त्यांची सेवेचं अहोभाग्य जर तुम्हाला प्राप्त झालं, मग तुम्ही काय करणार? महाराज म्हणजे त्यांची सेवा करणार आणि त्यांना सोडून कुठं जायचं नाही. असा कोणी जर बडभागी भाग्यवान जर तुम्हाला मिळाला ना दादा, त्याला सोडू नका दादा. मिले कोई ऐसा संत फकीर, मिले कोई ऐसा संत फकीर, पहुंचा दे भवदरिया के तीर. एखादा भाग्यवान जर तुम्हाला भेटला ना, त्याला सोडू नका. ओळखता येणार नाही, पण कालांतराने ती दिव्य नजर आली, देवाची कृपा जर झाली,
तर ते परिचित झाल्यानंतर त्यांना सोडून कुठे जाऊ नये. तुकोबराय सुद्धा म्हणतो, पडोनी राईन ते ठाई उगाच संताची पायी न मागे न करी काही तुझी आनगा विठो. हे प्रभू तुझी शपथ घेऊन सांग, त्यांना सोडून मी कुठं जाणार. असे सज्जन कुठे भेटणार आहे दादा, कुठे भेटणार आहे दादा. भाग्याने प्राप्त झाले. मी बोललो दादा, या सज्जनांना नाही कोणी बोलवायला गेलं नाही, ती तुमच्या गावाला आली. कोणी कराड करून आलं, कोणी साताऱ्याकडून आलं आणि कोणी गंगातटी ओढून आलं. बरं दादा, यांना काही बोलवायला गेलं नाही. तुम्ही चला बाबा आमच्या गावाला, आमच्या संस्थांची सेवा करायला या तुम्ही. असं काय बोलवण्याकरता कोणी गेलं नाही. पण तरीसुद्धा साधूची दया आहे. आणि असं जर भेटले तुम्हाला दादा कोणी, तर त्यांच्याजवळच राहा, त्यांचा आश्रय सोडू नका दादा. या जगामध्ये आज सुरक्षेची खूप गरज आहे. तुमच्या पाया पडून सांगतो, सुरक्षेची सर्वांना गरज आहे. मातांनाच नाही, आपल्या सर्वांना सुरक्षेची गरज आहे दादा. आणि सुरक्षा कवच फक्त माझ्या ज्ञानोबा तुकाचा आश्रय आहे दादा. बस एवढंच एक व्यासपीठ सुरक्षा देऊ शकतो आणि एक साधू तुम्हाला सुरक्षा देऊ देतो. की असाला धक्का लागू नये असं वाटतं दादा. असा पवित्र पुण्यात्मा निष्काम कर्मयोगी तुम्हाला जर भेटला दादा, निष्कामता भक्तीचा प्राण समजून साधना करणारा, स्वतःकरता जगणार नाही, पूजापाठ नाही, प्रशंसा नाही, कीर्ती करता नाही, मान्यता प्राप्त होण्याकरता नाही, लोकांनी पाया पडायचा उद्योग नाही, असे निष्काम सेवक जर तुम्हाला भेटले दादा, बस त्यांना सोडू नका. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, म्हणजे सहज मी आंधळा गा निज निराकार पंथी, वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिशे तेथे, मी माझे हरपले ठाई जे तिच्यात. अदृश्य तेच झाले, दृश्य अदृश्य झालं, वृत्ती निवृत्ती झाली. मग सुखे मी निजलो गा शून्य सारून तेथे, त्रिकूट शिखरे गा दान मिळे आहेत ते. वृत्ती निवृत्ती झाली, दृश्य अदृश्य झालं. मग तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पवडीन. आणि सुखाचे शेजारी पवडीन म्हणजे सुख एक हेचे ठाई बहुपायी संताचे. हेच यांना सोडून कुठं सुख आहे? सुख एक याची ठाई बहुपायी संताचे. म्हणून तुपर्यंत मी त्यांच्या आश्रित राहिलो, मनवणे केला वास नाही नास ते ठाई. त्या सज्जनाच्या संगतीमध्ये पण तुका म्हणे मग नैवृत्तीवरी सुखाचे शेजारी पवडी. ऐशीवर मे मज दावी नारायण, अंतरीच्या खुना प्रगटून. एक मोठ्या प्रेमाने भजन करा. मी असं दड याडा नाही, शहाणा नाही, आणखी असा भिडीत पडलेला आहे. 9 ते 11 शेवा आहे आमच्या त्या गिलाण्याला खायच्याजवळ. आता 9 ते 11 शेवा आहे, पण आता 9:15 गेलं पाहिजे. बाबाला कालपासूनच विनंती केली. परवा मध्ये बी आलं होतं एक दिवस, तेव्हा बाबाला 15 मिनिट अगोदर सोडा आणि त्यांना 15 मिनिट लेट करायला होतं. अर्ध्या तासामध्ये मी जातो म्हणलं. कसं काय ना आम्ही जातो म्हणून आता विठोबरक मग भजन करू आपण. आणि याच्यानंतर माऊलीचं भजन होईल आणि त्याच्यानंतर आमचे शिंदे सर त्यांचा काही आपल्या उद्याच्या कार्यक्रमाबद्दल काही परिहार किंवा आपल्या व्यवस्थापनेबद्दल किंवा या तीर्थक्षेत्राबद्दल काही त्यांच्या सूचना असतील तर तोपर्यंत गडबड करू नका दादा. मी तुम्हाला 15 मिनिट अगोदर सोडतो, म्हणजे आपल्याला काही सरांकडून आपल्या उद्याच्या ह्या कार्यक्रमाबद्दल जी काही माहिती आहे बाबांची आज्ञा ओलडू नका बरं दादा. तुमच्या चांगली माणसं भेटत नाही दादा. नाही भेटत रे, नाही भेटत. ते काय सांगायचं, किती वेळा सांगू मी, भेटतच नाही दादा, भेटत. साधू की नाही जमात. आणि भाग्याने आपल्याला प्राप्त झाले. यांना जपा, सांभाळा. तुम्ही बी एकमेकाला सांभाळा, जपा दादा. परमार्थ क्षेत्र असं आहे, आम्ही बार बार म्हणतो, दादा हे चेहरे पुन्हा तुम्हाला पाहायला मिळणार नाही रे दादा. आणि तुम्हाला असं वाटू देऊ नका, लई अड्यावाने करू नका. कोरोना कुठं लांब नाही गेला बरं दादा, असं काही समजायचं. तुम्हाला आता गेला कोण नाही, ती हे जे दुःख आहे दादा, ही फार लांब नाही. माझे दादा हनुमंतराय सीतामाईचा शोध करून लंकेतून आले. प्रभूने विचारलं, का रे दादा हनुमंता एवढं अवघड काम कसं केलं? प्रभू मला सगळे खाणारे भेटले, सगळे खाणारे भेटले. सुरसा खाऊ का तुला, लंकिनी खाऊ का तुला, सगळे खाणारे भेटले. पण दादा प्रभू खरं सांग, जीवनामध्ये संकट कधी येतात याच्याकरता मला सांगायचं. त्याला हनुमंतराय म्हणले, प्रभू सो सबतो प्रताप रघुराई नात न कछु मोरीत प्रभूताई. प्रभू हा सगळा तुझ्या कृपेचा प्रसाद आहे, माझा तर मोठेपणा नाही दादा. आणि प्रभू खरं सांगू, जीवनात संकट कधी येतात. क हनुमंत प्रभू विपत्ती तब सोयी, जव तव सुमिरन भजन न होई. प्रभू जेव्हा तुझं स्मरण भजन होत नाही तेव्हा जीवनामध्ये विपत्ती संकट यायला लागतात. म्हणून आपण सतत भजन करायला.
देवाचा विसर पडला नाही पाहिजे. असं असं आठवी देव तो करावा उपाव यरतेची वाव खटपट आणि तुमच्या केसाला धक्का लागणार नाही अशा साधूचा आश्रय करा. विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा रखुमा विठोबा रखुमा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय